नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आज एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माझे मत प्रदर्शित करण्यासाठी ही पॉडकास्ट मी बनवतो आहे. पॉडकास्टचा विषय आहे की आत्ता जे कलकत्त्यामध्ये डॉक्टर तरुणीवर जो पाशवी बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, हत्या करण्यात आली आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण आणि त्या प्रकरणात जी पोलीस कारवाई, साशंकपणे झालेली पोलीस कारवाई, शंकास्पद पश्चिम बंगालचा त्याच्यातला रोल, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न, कर हॉस्पिटलचा नाकर्तेपणा, FIR जाणूनबुजून लवकर न करणे, पोस्टमॉर्टमला विलंब करणे, बलात्कार पीडित तरुणीची डेड बॉडी शहनिशा न करता, प्रिझर्व न करता घाईने जाळून टाकणे, हे सगळेच गंभीर गुन्हे आहेत, गंभीर प्रकार आहे. आणि त्यानंतर भारतभरात सुरू झालेले आक्रोश आंदोलन, वृत्तपत्रांमधील अचानक वृत्तपत्रांमध्ये फरक पडला आणि वृत्तपत्रामध्ये रोज हा गुन्हा घडल्यापासून त्यानंतर रोज अचानक दिवसागणिक 5-10 बलात्काराच्या बातम्या छापणं. मग त्यातूनच उत्तर प्रदेशमध्ये एका नर्सवर बलात्कार होणं, मग आपल्याकडे बदलापूरला 2 शाळकरी मुलींबरोबर गैरप्रकार होणं आणि मग ह्या सगळ्या प्रकारांना घेऊन विरोधी पक्ष किंवा अनेक इतर राजकीय पक्ष ह्या बातम्यांचा आणि ह्या दुर्दैवी पीडित मुलींचा, महिलांचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करत आहेत आणि त्याबद्दल त्यांची केविलवाणी धडपड की कसा जास्तीत जास्त फायदा या बलात्काराचा आमच्या पक्षाला मिळेल आणि त्या आडून आंदोलनं करून कसं आम्ही भारतातल्या विविध भागात आंदोलनाच्या आडून आम्ही एक प्रकारचा हिंसा घडून आणू, त्याच्यातनं यांना बेसिकली देश कसा पेटवता येईल. आणि बांगलादेशात जी परिस्थिती आली, आता ह्या लोकांना हे जे विरोधक आहेत, जे निवडून येत नाही आहेत, ज्यांचे पक्ष किंवा ज्यांचे लोक आणि ज्यांना विरोधी पक्षात बसावं लागतं आहे, सरकार स्थापन करता येत नाही आहे, ह्या लोकांना आता एक मोठं आकर्षण निर्माण झालं आहे की आपल्यालाही भारतात बांगलादेश कसा घडवता येईल. आणि ज्या पक्षांच्या लोकांना, नेत्यांना आणि ज्या इतर जे नेते बेतालपणे वक्तव्य करतायत त्या लोकांची मानसिकता किती नीच आणि किती खालच्या दर्जाची आहे याची कल्पना आपण करू शकत नाही की ज्यांना आपल्या देशात अशी यादवी घडावी, अशा प्रकारचे खूप मोठा हिंसाचार व्हावा, ज्याच्यात अनेक लोकांचा जीव जाईल, देशात पूर्णपणे बर्बादी येईल, देशात कामधाम बंद होतील, देशातले व्यवहार ठप्प होतील, रोजगार बंद होतील आणि देश पूर्ण एक महत्त्वाकांक्षी इच्छेच्या आहारी जाऊन पेटवायचा. यांची महत्त्वाकांक्षा आहे की आम्हाला सरकार मिळावं आणि हे सरकार मिळण्यासाठी यांना देशातील लोकांशी प्रेम नाही, यांना देशात शांती नको आहे, यांना देशात विकास नको आहे, यांना देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवलेलं नको आहे.
महासत्ता बनवलेली नको आहे, मोठ्या मोठ्या कंपन्यांनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आणावी ही नको आहे. यांना फक्त हवी आहे सत्ता आणि यांच्याकडे दुसरा कुठलाही अजेंडा नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला सत्ता दिली तर तुम्ही करणार काय? तुमच्याकडे काय आहे? काय बेसवर तुम्हाला सत्ता द्यावी जनतेने? तुम्ही काय करणार सत्ता आल्यावर? याच्याबद्दल तुमच्याकडे कुठलाच प्लॅन तयार नाही. किंवा तुम्ही काय करणार, विकास कसा करणार देशाचा? बरं आत्ता जे काही सुरू आहे, सध्याची सरकार सुरू आहे, ह्यापेक्षा चांगलं तुम्ही काय करणार हे तुम्ही सांगू शकता का? ते सांगा ना. ही सरकार काय चूक करते, ही सरकार कशी चूक आहे, हे सरकार कसं, त्यापेक्षा तुमची सरकार जर आली तर तुम्ही काय जास्त चांगलं कराल. राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 370 कलम परत लावू काश्मीरमध्ये. का हो साहेब, तुम्हाला का परत हवं आहे 370? आत्ता काश्मीरमध्ये परत टुरिझममुळे भरपूर डेव्हलपमेंट सुरू होते, तिथल्या लोकांना रोजगार भरपूर मिळतो आहे, त्यांच्याकडे पैशाची कमी नाही, हॉटेल्स चालत आहेत, टॅक्सीज चालत आहेत, रेस्टॉरंट्स चालत आहेत, फूड्स चेन्स चालत आहेत, तिथल्या लोकांचं उदरभरण चांगलं होतं आहे, तिथे नवीन रस्ते तयार होत आहेत, तिथले लोक आनंदी आहेत, शाळा परत सुरू झाल्या आहेत, कॉलेज परत सुरू झालेलं आहे. तुमच्या काळामध्ये तर तिथे पाय पण ठेवू शकत नव्हता, तुम्ही स्वतःच पाय ठेवू शकत नव्हता. मग आता तुम्हाला परत तीच परिस्थिती का आणायची आहे तिथे? मग तुम्ही म्हणता बांगलादेश, काही नेते मी ऐकलं ते म्हणजे खरंच लाज वाटते, असे नेते आपल्या भारतात आपण यांना निवडूनही देतो अशी, की त्यांचं म्हणणं होतं की भारतातही जर असं झालं तर आम्ही मोदीला पळूनही जायची चान्स देणार नाही, आम्ही मारून टाकू. किती भयानक विचार आहेत, किती भयानक विचार आहेत की तुम्ही देशाच्या पंतप्रधानाला बांगलादेशसारखा एक उठाव करून, दंगा करून, हिंसा घडवून त्यांना तुम्ही जीवे मारायचे स्वप्न बघताय आणि तुम्हाला असं वाटतं की भारतीय जनतेने तुम्हाला निवडून द्यावं. अहो कदाचित ह्याच कारणामुळे तुम्ही निवडून येत नाही आहे, कारण की तुम्ही आणि हे नेते कोण आहेत? तर शेतकरी आंदोलनवाले दोघं तिघं नेते या प्रकारची भाषा करत आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातले एक नेते जे आहेत, आता त्यांचं नाव घेतलं तर परत वाद होतो, कारण की त्यांना हिंसाच आवडते. पण सगळ्यांना माहिती आहे की त्यांची पार्टी आधी भाजपा बरोबर होती, आता ती वेगळी होऊन मविया सरकारमध्ये आहे. तर त्यांचंही म्हणणं हेच आहे, तेही हेच स्वप्न बघतात आणि प्रत्येक वेळेस कुठल्या तरी कारणामुळे हे बघायचं. आता याच्यातही हा जो कलकत्त्यामध्ये बलात्कार झाला, याच्यातही किती राजकारण. आता त्या मुलीवर अनेक म्हणजे गँग रेप झाला आहे, भरपूर लोकांनी मिळून तिच्यावर बलात्कार केलेला आहे. इतकंच नाही, काही अभ्यासानंतर असं कळलं आहे की तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहाबरोबर सुद्धा बलात्कार करण्यात आलेला आहे. सगळे बलात्कारी, माझी शंका आहे की खरे जेवढे बलात्कारी आहेत ते सगळे बाहेर मजा करतायत आणि एक कुणीतरी खरोखर मानसिक रोगी असलेल्या माणसाला तिथे आणून हे सगळे पुरावे पेरल्या जाऊन त्याला तिथे गुन्हेगार बनवलेलं आहे. तो कदाचित खरा गुन्हेगार नाही किंवा वन ऑफ द गुन्हेगार असू शकतो, पण हा गुन्हा एका माणसाने केलेला नाही, अनेक लोकांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला होता. बरं, बलात्कार करण्याचं कारण काय? ज्या हॉस्पिटलमध्ये ती गेले अनेक वर्ष डॉक्टर म्हणून आहे, जिथे ती जायची, जिथे मग तिचा बलात्कार होताना तिथे कुणालाच कसा कळला नाही की तिच्यावर बलात्कार होतोय? म्हणजेच हा प्लॅन्ड होता. म्हणजेच असं काही घडलंय का? किंवा तिला अशी काही माहिती कळली होती का की जी बाहेर आली असती तर यांच्या हॉस्पिटलचं नाव खराब झालं असतं, ज्यामुळे तिला मारणं गरजेचं होतं? अरे बरं ठीक आहे, तुम्ही मारलं असतं तिला, तिच्यावर बलात्कार करताय आणि मग तिचा जीव घेताय.
बरं, शंका अशी आहे, वृत्तपत्रांमधली माहिती आहे, अनेक जे खाजगी इन्व्हेस्टिगेशनवाले लोक आहेत त्यांच्या सर्वेक्षणाप्रमाणे किंवा त्यांच्या माहितीप्रमाणे सदर कर हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रकारचे गैरव्यवहार होत होते. सरकारकडनं जी औषधं यायची ती ब्लॅक मार्केटमध्ये विकल्या जायची. कदाचित इथे अवयव ट्रान्सप्लांटचा एक मोठा गैरकायदेशीर प्रकार सुरू होता. कदाचित चांगल्या पेशंटचे अवयव काढून गरजू पेशंटला विकल्या जात होते. अशा प्रकारचे अनेक गंभीर प्रकारचे आरोप या कर हॉस्पिटलवर आहेत आणि त्याबद्दल कदाचित ह्या डॉक्टर मुलीला कल्पना आली होती. तिने त्याबद्दल आवाजही उठवला होता. कदाचित बाकीच्या डॉक्टरांनी आवाज उठवला नाही, ते त्यांची मूक संमती असेल तिथे त्या गोष्टींना आणि गळतही असतील. आणि याच्यात कुठे ना कुठे तृणमूल काँग्रेस सरकार, ममता सरकार हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कुठेतरी संलग्नित आहे. त्यांचे धागेदोरे कुठेतरी बांधल्या गेलेले आहेत. त्यामुळे हा खून आणि हा बलात्कार दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न ममता बॅनर्जी सरकारने केला. पण समहाऊ काय असते, काही गोष्टी कितीही दाबल्या तरी त्या बाहेर निघतातच. त्या निघाल्या आणि त्याच्यातनं मग पुढे सुरू झाली चौकशा. त्याच्यातनं पश्चिम बंगाल पोलीस, कलकत्ता पोलीसने खूप प्रयत्न केले की हा गुन्हा कमीत कमी प्रक्षोभक होईल किंवा अगदी क्षुल्लक गुन्ह्यामध्ये कन्वर्ट करता येईल का, खरोखरच्या आरोपींना कसं पळून जायला मदत करता येईल, कसे तिथले पुरावे मिटवायला पोलिसांनी जी गुंड एक टोळी पाठवल्या गेली, त्यांनी सगळी त्या जिथे सगळे पुरावे होते बलात्काराचे ते सगळे मिटवण्यात आले. त्या मुलीच्या डेड बॉडीला आंघोळही घालण्यात आली की तिच्या अंगावरही काही पुरावे राहू नये. जे हाताचे नखांचे जे पुरावे असतात ते सगळे धुतल्या जावे. आणि एकच आरोपी धरून आणला आणि त्याला दाखवतायत की आता हा आरोपी आहे आणि याने बलात्कार केला आणि हा नराधम आहे. आता हे खोटं का वाटतं, तर एका रिपोर्टमध्ये मी वाचल्याप्रमाणे त्या मुलीच्या पार्थिव शरीरामध्ये साधारणतः 150 ml सिमेन आढळलं. आता 150 ml जेव्हा आढळतं, कुठलाही माणूस जगामध्ये एकही माणूस असा नाही की जो एका वेळेमध्ये 150 ml वीर्य निघेल. हे वैज्ञानिक दृष्टी अतिशय न पटण्यासारखं गोष्ट आहे. शक्य नाही आहे 150 ml वीर्य. 10 ml 15 ml निघू शकतं फार तर फार. म्हणजे 150 ml येण्यासाठी कमीत कमी 10 लोक लागतील बलात्कार करणारे. अगदी अपवादास्पद जर धरलं तर 20 ते 25 ml, तरी 6 लोक लागतील बलात्कार करण्यासाठी. तेव्हा जाऊन 150 ml वीर्य निघू शकेल. म्हणजे याच्यातनं हे सिद्ध होतं आहे की आरोपी एकापेक्षा जास्त होते. कदाचित त्या मुलीच्या आजूबाजूचे सहकारी सुद्धा त्याच्यात सामील होते. कुणीतरी बड्या व्यक्तीचे लोकसुद्धा त्याच्यात सामील होते. कदाचित ऑर्गन ट्रान्सप्लांट ब्लॅक मार्केटिंगमधले लोक त्याच्यात सामील होते. कदाचित मेडिसिन ब्लॅक मार्केटिंग करणारे हॉस्पिटलमधले लोक त्याच्यात सामील असतील. असे अनेक लोक त्याच्यात सामील असू शकतात, शंका आहे. आणि आता हे प्रकरण जेव्हा हे वाढायला लागलं तेव्हा एक चमत्कारिक आणि हास्यास्पद गोष्ट अशी झाली की या बलात्काराचा निषेध करण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः आंदोलनात सहभागी झाल्या. याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद गोष्ट घडत नाही. कारण की ज्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे बलात्कार सारखी गोष्ट घडलेली आहे आणि
ज्याचे दोषी सरकार आहे, सरकारच्या विरोधात जनक्षोभ आहे, भारतभरातनं त्या बलात्काराचा निषेध होतोय आणि त्या सगळ्याचा निषेध करायला स्वतः ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरतायत. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या सरकारच्या विरोधात तुम्ही विरोध करताय, आंदोलन करताय. म्हणजे तुम्ही हे सिद्ध करताय की तुमच्या सरकारची एवढी क्षमता नाही की तुम्ही अशा प्रकारच्या घटनांना कंट्रोल करू शकाल किंवा अशा घटनांना मध्ये किंवा या घटनेमध्ये तुम्ही न्याय देऊ शकता. आता हे झालं एका बाजूला, या ममता बॅनर्जी त्या बलात्काराचा निषेध करतायत आणि दुसऱ्या बाजूला याच्याच CBI इन्व्हेस्टिगेशन, क्राईम ब्युरोकडनं इन्व्हेस्टिगेशन नको, लगेच नको, 10 दिवसांनी द्या, 20 दिवसांनी द्या म्हणून त्यांचा विरोध सुरू आहे. मग हे प्रकरणात शेवटी आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेब यांनी ह्या गंभीर गुन्ह्याचा दखल घेतली आणि त्यांनी दखल घेऊन त्यांनी इन्स्ट्रक्शन देणं सुरू केलं पोलिसांना आणि क्राईम ब्रांचला की याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. जेव्हा त्यांनी हे घेतलं आणि याच्यात जसं ममता बॅनर्जीला दिसायला लागलं की याच्यात आता सेंट्रल गव्हर्नमेंटचे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज, CBI, CID असे मोठे मोठे लोक येऊन आता याच्यात आपली पोल उघडणार, याच्यात बदमाशी पकडल्या जाणार, या बलात्कारामध्ये आपल्या सरकारची बदनामी होणार, आपला याच्यात संबंध सिद्ध कदाचित होणार, हे जेव्हा कळलं तेव्हा ह्या बाईने, या पश्चिम बंगाल सरकारने भारतातले सगळ्यात जास्त फी घेणारे असे 2 वकील, एक म्हणजे कपिल सिब्बल, दुसरे म्हणजे मनु सिंघवी वकील, या दोघांना वकील म्हणून नेमलं आणि यांच्या दिमतीला अजून 20 वकील नेमले. टोटल 20, 21, 22 वकिलांचा ताफा यांनी लावलाय. काय तर ते वाचवायला, आणि यांना लाखो रुपयांमध्ये फी आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी जे मागे वाचलं होतं की कपिल सिब्बल साहेब जे आहेत वकील, त्यांची एका वेळेसची फी, एकदा कोर्टात जाण्याची फी एखाद्या केसमध्ये साधारणतः 25-1 लाख रुपये असते. मनु संघवींची पण तेवढीच आहे आणि असे इतर 20 वकील अजून आहेत. या सगळ्यांना मिळून एकत्रितपणे साधारणतः 1 कोटी रुपये रोज याप्रमाणे खर्च केला जातोय. हा पैसा कुठून येतोय, यांना हा पैसा कोण देत आहे, यांची फी कुठल्या माध्यमातून दिली जाते, रोख दिली जाते का चेकने दिली जाणार आहे, हे पैसे पश्चिम बंगाल सरकार देणार आहे का ममता बॅनर्जी आणि कर हॉस्पिटल यांच्या खिशातनं देणार आहेत. आणि जर खिशातनं देणार आहेत तर का, म्हणजे तुम्ही कुठेतरी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दोषी आहात. आणि पश्चिम बंगाल सरकार जर देणार आहे तर का, जर पश्चिम बंगाल सरकार जर ह्या लोकांचे कोट्यांमध्ये फी जर देणार असेल तर तुम्ही विचार करा किती शोकांतिक आहे या गोष्टीची की बलात्कार सारखा घडणारा गुन्हा हा मानवतेला काळी फासणारा गुन्हा तुमच्या राज्यात घडतो. तिथे राज्यातला प्रत्येक नागरिक, भारतातला प्रत्येक नागरिक या गुन्ह्याच्या विरोधात रस्त्यावर उतरतो, आक्रोश करतोय. आणि पश्चिम बंगाल सरकार ह्या गुन्ह्याला दाबण्यासाठी आणि गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पश्चिम बंगालच्याच लोकांचा कष्टाचा टॅक्सचा पैसा हा त्यांच्याच भावनांच्या विरुद्ध, बलात्कार पीडितेच्या विरुद्ध, बलात्कारी लोकांना वाचवण्यासाठी वापरला जातोय. यासारखं दुर्दैव ते काय भारतासारख्या देशामध्ये. आणि एवढं घडत असताना आता हे घडण्याचं कारण काय, माझी शंका अजून वेगळी आहे. माझ्या शंका अजून वेगळ्या असतात.
हा गुन्हा घडवण्याचं कारण खरोखर पश्चिम बंगाल पुरतं किंवा कर हॉस्पिटल पुरतं होतं का ह्याच्या मागे अजून मोठं षडयंत्र आहे की बांगलादेशात जो नरसंहार सुरू आहे आणि बांगलादेशात ज्या अनेक हिंदू स्त्रियांवर हिंदू मुलींवर बलात्कार केल्या जात आहेत, मुलीवर आईबापाच्या समोर बलात्कार केला जातोय आणि त्यांना जिवंत जाळल्या जात आहे, अनेक बायकांना बलात्कार करून त्यांचे शव नग्नतेत लटकवल्या जात आहेत, अनेक प्रकारचे हिंदू लोकांना मारल्या जात आहे, हा जो प्रकार सुरू आहे आणि याच्या बातम्या ज्या खूप जोरात सुरू होत्या आणि जगभरात हा प्रकार सुरू होता आणि भारतात तर कदाचित प्रत्येक वृत्तपत्रात रोज तीच बातमी येत होती, तर कदाचित आपल्या भारतातल्या दुष्ट प्रतिस्पर्ध्यांनी किंवा दुष्ट विरोधी पक्षाने त्या बातम्या भारतात प्रकाशित होऊ नये आणि त्या दाबल्या जाव्या आणि भारतातली एकूणच आत्ता असलेली सरकारची बदनामी व्हावी आणि त्यांच्या विरोधात जनक्षोभ तयार व्हावा आणि त्या जनक्षोभाच्या आडून आपल्याला एक नवीन प्रकारचं देशाच्या मोदी सरकारविरुद्ध एक आंदोलन उभं करता यावं आणि त्यातनं देशाला आग लावता यावी, ह्या हेतूने जर अशा प्रकारच्या घटनेला जर स्वरूप दिलं असेल तर ही अजून गंभीर बाब आहे. कारण की याच्यातनं एक गोष्ट खूप भयानक आहे की हे लोक यांचा राजकीय फायदा करण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन भारतभरात यांच्या गुंडांकडनं किंवा ह्यांच्या इशाऱ्यांवर काम करणाऱ्या लोकांकडून हे कुणाचाही खून किंवा बलात्कार घडवून आणू शकतात. त्यासाठी एक मोहरा पडली बिचारी ती कलकत्त्यातली मुलगी, पण हे अशा प्रकारे भारतभरात अनेक ठिकाणी करू शकतात. मग त्याचाच फायदा सगळीकडे एक ती टूलकिट झालेलं आहे की हे करायला हे करायचं, हे करायला हे करायचं. या टूलकिट प्रमाणे यांचा अजेंडा ठरलेला आहे आणि या सगळ्या याला सगळा आर्थिक पुरवठा हा बाहेरचे देश चीन आहे किंवा अमेरिका आहे, अमेरिकेतले डीप स्टेट आहे किंवा युरोपातील एक धनाढ्य उद्योगपती जॉर्ज सोरोस आहे. हे सगळे लोकांनी अब्जो रुपयांनी विरोधी पक्षांना मदत केलेली आहे आणि त्या आर्थिक मदतीतनंच अशा प्रकारचे मोठे गुन्हे घडून आणायचे, अशा प्रकारचा जनक्षोभ तयार करायचा, स्थिर सरकाराच्या विरुद्ध आंदोलनं उभं करायची, त्या माध्यमातनं हिंसा करायची आणि देश पेटवायचा. कदाचित हा तर ह्याच्या मागचा उद्देश नाही. असे अनेक गोष्टी माझ्या एकंदरीत अभ्यासात आलेल्या आहेत आणि माझे हे सगळ्या ज्या आहेत मी पॉईंट्स लिहून आणले होते म्हणून मी वाचतोय एक्सप्लेन करायला. पण एकंदरीतच मला लॉजिक पटत नाही आहे ह्या मागचं, कारण की हे अचानक काही गोष्टी घडत नसतात. कारण की ही कलकत्त्यातली कर हॉस्पिटलमधली बलात्काराची बातमी सुरू झाल्यापासनं भारतभरातनं बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या बातम्या अचानक गायब झाल्या आहेत. नाहीतर ऑल आईज ऑन बांगलादेशी हिंदूज आणि तिथल्या लोकांचे अत्याचार, तिथले व्हिडिओ, तिथले अन्याय, तिथले सगळ्या ज्या बातम्या छापून पेपर भरून जात होते, अचानक सगळ्या पेपरमधल्या बांगलादेशातल्या होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या अचानक गायब झाल्या आणि सर्व वृत्तपत्रांमध्ये फक्त आणि फक्त भारतात स्त्रियांवर कसे अत्याचार होतात आणि भारतात किती बलात्कार होत आहेत या बलात्काराच्या बातम्या अगदी ठळकपणे छापून आणण्यात येत आहेत. वृत्तपत्र समूह जे आहेत हेही काही खूप दुधाचे धुतलेले नाहीत. यांच्या प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये यांचा एक प्रकारचा एक
अजेंडा असतो की कुणाच्या विरोधात लिहायचं आणि कुठली बातमी ठळक छापायची आणि कुठली बातमी झाकायची. सो ठराविक बातम्यांमध्ये आरोपींची नावं जाणून बुजून आत्ता छापून येत आहेत. बलात्कारामध्ये जास्तीत जास्त जे बलात्कार आहेत ते बातम्या छापून येत आहेत त्या हिंदू समाजातल्या मुलांनी केलेल्या अशा छापून येत आहेत आणि समुदाय विशेषने स्पेशल लोकांनी केलेले बलात्कार झाकळण्यात येत आहेत. हे माझ्या शंका आहेत. मी काही आरोप करत नाही, पण या माझ्या शंका आहेत आणि माझ्या 99% वेळेस असं होतं की माझ्या शंका खऱ्या असतात आणि ठरतात. तर हे सगळं हेतुपुरस्सर सुरू आहे आणि एकंदरीतच जो बलात्कार झाला तो नक्कीच तिरस्कार करण्यायोग्य आहे. यामध्ये अगदी कसून चौकशी झाली पाहिजे. सर्व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. ही केस डिले नाही झाली पाहिजे. आरोपी सगळे खरे आरोपी पकडले गेले पाहिजे. हा जो आरोपी आहे हा खोटा आहे अशी माझी शंका आहे. याचा काही रोल नाही आहे आणि ऑलरेडी हा जो आरोपी आहे ह्या आरोपीला बंगालमधल्याच 4 वेगवेगळ्या डॉक्टरांनी सर्टिफिकेट देऊन सिद्ध केलेलं आहे की हा मानसिक रोगी आहे. आता अशा मानसिक रोगीने त्या वेडाच्या झटक्यामध्ये जर बलात्कार केला तर त्याला शिक्षा होत नाही. हा कायदा आहे आणि हा कायदा भारतीय जनतेला कळत नाही किंवा माहीत नाही. असा जर बंगाल सरकारचा आणि ह्या बलात्कारी लोकांचा जर वाचवणाऱ्या लोकांचा जर विचार असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे जनतेला माझी एक विनंती आहे की कृपया करून या सगळ्या बातम्यांमधनं आपला बातम्यांवर आधारित मत तयार करू नका. तर बातमीच्या खोलामध्ये शिरा, खरोखरची माहिती घ्या, याच्यातनं राजकीय कटकारस्थान काय आहेत ते ओळखा. बदलापूरमध्येही त्या बलात्कारी मुलाच्या विरोधात जे आंदोलन 200 लोकांचं निघालं होतं, अचानक त्याच्यात 2000 लोक कशी आली आणि मग त्यांनी पोलिसांवर अटॅक केला, रेल्वे थांबवली, पोलिसांच्या गाड्या उलट्या केल्या. हा जो आणि स्कूल बसला जाळायचा प्रयत्न केला मुलं आतमध्ये बसलेली असताना, फार मोठा कट आहे. या खऱ्या आंदोलकांच्या मागे 2000 गुंड प्रवृत्तीचे आंदोलक घुसवले जाणार आणि त्याच्यातनं मोठ्या प्रकारची हिंसेला रंगरूप दिल्या जाणार आणि एकूणच भारतात अशांतता फैलवायची. विषय गंभीर आहेत. नक्कीच यासारख्या तरुणींवर जे बलात्कार होतात ते खुनी, ते बलात्कारी पकडल्या गेले पाहिजे. पण माझं परत सांगणं एकच आहे की मला खऱ्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालेली बघायची आहे. त्या खोट्या बलात्काराला लटकून मला मनालाच पटत नाही आहे की तो आरोपी आहे. आणि माझ्यासारखे हजारो लाखो लोक आहेत की ज्यांना माहिती आहे की तो जो आरोपी पकडला आहे तो बलात्कारी नाहीच आहे. खरे बलात्कारी राजरोसपणे बाहेर फिरतायत किंवा परदेशात पाठवून दिलेलं आहे. आणि स्वतः ममता बॅनर्जीला आणि तिथल्या पोलीस कमिशनरला, त्या कर हॉस्पिटलच्या तो प्रिन्सिपॉल, या सगळ्यांना माहिती आहे की हे कुणी केलेलं कृत्य आहे. यांना जोपर्यंत कस्टडीत घेणार नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने, आधी यांना कस्टडीत घ्या आणि यांची तपास करा. कसा काय एंटरटेन होतो याच्यात आणि म्हणजे किती संवेदनशीलता किती रसातळाला गेली आहे की संवेदनशीलताच राहिलेली नाही. ह्या सगळ्याचे जेव्हा समोर आणल्या जातात सुप्रीम कोर्टाच्या, तर कपिल सिब्बल त्या बलात्कारी पोरीच्या जमा केलेल्या पुराव्यांवर हसतात आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला कपिल सिब्बल सारख्या मोठ्या वकिलाला टोकावं लागतंय की अहो काही तर संवेदना ठेवा, बलात्काराच्या गुन्ह्यात तुम्ही वकील आहात, हसू तरी नका तिथे.
खिल्ली तर उडवू नका कमीत कमी न्यायालयात बलात्काराची. ही शोकांतिका आहे हो आपल्याकडची. मी हे बोलतो कारण की माझ्या मनात कुठेतरी हे खूप साचलेलं असतं आणि ह्या गोष्टी मला जनतेपर्यंत पोचवायच्या असतात. त्यामुळे मी येतो आणि कळकळीने तुमच्यापर्यंत या गोष्टी मांडतो. अपेक्षा करतो की तुम्हाला ही पॉडकास्ट आवडली असेल. मोठी आहे पण पूर्ण ऐका, शेवटपर्यंत ऐका, तर तुम्हाला हा विषय पूर्ण कळेल. परत भेटू आपण एखाद्या नवीन पॉडकास्टवर आणि अशाच संवेदनशील विषयावर बोलायला. तोपर्यंत सुरक्षित राहा, आपल्या मुलींना सुरक्षित ठेवा, काळजी घ्या. नमस्कार.